पाकिस्तानने फेटाळला होता असं ते म्हणाले. आखातात सुरू असलेल्या घडामोडींवर बारकाईने लक्ष असून या क्षेत्रात राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षेलाच प्राधान्य असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम आर महाजन यांनी आज दिल्लीत आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आतापर्यंत आखाती देशातून सुमारे 3 लाख भारतीय सुरक्षितरित्या मायदेशी परतले आहेत असं त्यांनी सांगितलं. विमान उड्डाणाबाबतही त्यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखातातल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ओमान, मलेशिया, फ्रान्स, जॉर्डन आणि कतारच्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे असं मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. पर्शियन आखातातील आपली सर्व 22 जहाजं आणि 611 नाविक सुरक्षित आहेत अशी माहिती बंदर आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिली. देशात इंधन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी कठोर पावलं उचलली जात आहेत. जागोजागी छापे टाकले जात आहेत अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिली. देशात पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नसून केवळ उच्च दर्जाच्या प्रीमियम पेट्रोल दरात थोडी वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. LPG पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं. हवाई हल्ले, हत्या